अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो जी गणनाथा, तुझे चरणी ठेवू माता. श्री सत्यनारायणाची कथा वदवी आता स्वामिया. नमो तुझला सरस्वती, आदि माया लावण्य ज्योती. तुझ्यावरे मला स्मृती यावी कथानुसंधानी. आता नमो गुरुदेवता, योगीराज सुखदाता. कृपा करुणी मज अनाथा, जो का स्वामी माझा तू. नमो आदि नारायण, जो विश्वव्यापिक नरंजन. ज्यांच्या सत्तेचे चराचर संपूर्ण वागताती तिने लोक. आता नमून संत सजन, जो विश्वव्यापक श्री भगवान. त्याचे चरण ठेवून मन अहोरात्र वर्तताती. आता एका कथानुसंधान, जे पावन परम गहन. नेमिषारणे शोकनादी ऋषीगण, सुता लागे पुसते झाले. कलियुगी मानवजन, बहुत झाले मतिहीन. त्यांचा उद्धार व्हावा ऐसा प्रयत्न थोडक्यात सांगावा. कामसिद्धीचा प्रकाश, भूलोक हा इतिहास. कलिपसोपा सर्वास ऐसा काही सांगावा. सूत उवाच, सौनका तुम्ही जो केला प्रश्न. हाची नारद भगवंता लागून. पुसता झाला कर जोडून, त्याची अनुसंधान सांगतो. भगवान वाच, कली करी पापाचा नाश. कामसिद्धीचा प्रकाश, सूरवर देवांचा इतिहास. सत्यनारायणाचा एक तो. प्रगट करून ब्राह्मणद्वारा, तोची प्रसंग सर्व बरा. श्रीहरी श्रीप्रादा संवाद सारा, सांगतो तुझं कारणी. कृतयुगे ऐसा त्रेत्रायुगे, द्वापराची अंत्यकलयुगे. सत्यनारायणचे पूजन मार्गे ब्रह्मद्वारा प्रकट केले. काशीपुरी ही विख्यात, तेथे सदानंद नामो ब्राह्मण राहत. पुत्र कलत्र कुटुंबसहित, दीनगृहाश्रमी असे तो. विष्णू व्रत पारायण, दारिद्र्य करून व्यापला पूर्ण. कुटुंब निर्वाह कारण, भिक्षेस जाता जाहला. नम्र आणि शांत बहुत, त्यास प्रत्यक्ष देव होत. वृद्ध ब्राह्मण वेश शांत, पुषे विप्रा लागुनी. कोठे केला तुवा प्रयाग, काय म्हणी इच्छा धरून. ब्राह्मण वाच, भिक्षार्थी आम्ही जाण, ग्रामाशी जात असो. सत्यनारायण वाच, भिक्षावृत्ती ब्राह्मणास, परमधर्म आहे त्यास. परी तो माझा उपदेश एके ब्राह्मोत्तमा. सत्यनारायण देव, कलियुगात अनुभव. प्रत्यक्षाचा प्रभाव, फलदाता सर्वासी. दारिद्र्याचा करुण नाश, भुक्तिमुक्ती देत विशेष. शोक संतापाचे हिलेश, काही एक उरोनिधी. त्या हरीस तुझाई शरण, मनोभावे प्रीती करून. तोची लोक संताप नासून, मनोरथ पूर्ण करील. स्वमुखे ऐसे वधून, भूदेवास सांगते आपण. कंठ दाटून या ब्राह्मण, मने देव कोठे सांगपा. सत्यनारायण वाच, मीच सत्यरूपे करून. प्रत्यक्ष झालो निरंजन, मीच विप्ररूप धरून. प्रगट झालं तुझ लागी, पाप बहु होता जनी. मीच स्वतःहून तार धरुनी, भक्तिभावे करून तारक होते सर्वांसी. तू माते शरण येई सर्व, भावे मज द्याई. संकट एक ठाईचे ठाई, लयाशी पावतील. ऐसे बोलून तात्काळ, रूप आपले अत्यंत अडड. दावीला झाला वेलाड, शतानंद लागुनी. चतुर्भुज मेघश्याम, वर्ण आयुधे करून शोभामयन. मस्तकी मुकुटक परम गहन, ब्राह्मण पाहता जाहला. पितांबरी मनमाडा, चारु हास्यवदन सावडा. ऐसा देखा त्याची ते वेळा, मस्तक ठेविले तये चरणी. शतानंद वाच, हे भवनाशक मोक्षदानी. माझे अपराध मनात नानी, तुझे पाये लागुनी. शरण जात मी असे, नमस्कार करतो तव चरणी. भवसमुद्रात गेलं बुडुनी, तुझे स्वरूप विसरुनी. मूढप्रात झालो मी, आधी अनादि मायेचा करता. तुझी भक्तांची संकटे हरता, तुझी आज्ञे विना त्रिग जगता. सामर्थ देवाधिका नसे. नमो सत्यनारायण रूप, विश्व हेचे तुझे स्वरूप. तुझी सर्वांचा काढू रूप, तारक सर्वाचीच तू. भाग्य माझे उदयासे आले, तुझे कृपे पाहिले पाऊले. मज दिनांती उद्धारिले, नारायण सर्वेशा. मी न जाणे कवन प्रकार, केला माझा अंगीकार. आधी अनादि विश्वंभर, मज दिनाते तारावे. मी दारिद्र्य करून, व्यापुलो आहे परिपूर्ण. आता तुझे पूजन विधान, संपूर्ण सांगे मज लागी. मुके करशील वाचाड, गिरीवर चढे पांगुड. तुझ्या कृपेचा परिमर, संत सज्जन सेवेती. श्री सत्यनारायण वाच, द्रव्याधिके माझी नवे तृप्ती. भक्तींचे केवळ मज वृत्ती, हास्य करून मधुर गती. ऐसा बोलता झाला, बहुधान्यांचे नवे कारण. अनयासी मिळेल तेने करून, भक्तीने करावे माझे पूजन. षडोपचार करून या मज गृह आदी करून. संकटानं निर्मुक्त झाले जाण, केवळ भक्तीचे कारण. अनेक प्रिय मज नाही. आता पूजेचे विधान, सांगतो सर्व विधान. अनयाशी करिता प्रयत्न, भक्तिभावे बजावे. गृही अथवा मंदिरात, सौम्यवारी यथास्थित. नाना प्रकारे तोरणादी समवेत, स्तंडील तेथे करावे. 5 कलश उदके पूर्ण, आणून स्थापावे परिपूर्ण. वरी द्वीपप्रा जोडून, घृते करून ठेवावे. मध्ये मांडून सिंहासन, त्यावरी शालिग्राम स्थापून. ब्राह्मणमुखे पूजन यथाविधी करावे. अथवा विष्णुमूर्ती स्थापून पूजावी यथामती. भक्तिभावे मनोरथपूर्ती, सत्य सत्य जानपा. धूपदीपाचा विस्तार करा जो यथा प्रकार. नैवेद्यांचाही विचार, तोही एकपा यथविधी. समाध गोमूद चूर्ण, घृतात त्यास अढळून. दूध शंकरा मिळून, पाकसिद्ध करावा. षडशानी पक्वाने, ओदकानी मिष्टान्ने. नाना प्रकारचे करून, भक्तीने मज अर्पावी.
मध्ये पानिकाचमन सुगंधयुक्त तांबूल जान श्रीफलादी दक्षिणारत्न यथाविवन अर्पावे. मिळून सकळ सप्तजन गृहस्थाती संपूर्ण कथा इतिहास तिनं आदरे करून ऐकावे. भिल्ल राजा आणि वानिक चरित्र त्यांचे अनेक उद्धरून गेला भाविक शुद्ध भावे करून या प्रकारे पूजा करुनी जी कामना इच्छित मनी ती मी पूर्ण करुनी अंती नेईल निजधामा. द्रव्यादी मज नाही प्रीती अंतकरणापासून भक्त करुणे आडवावे मज प्रती पुत्रादी देईल सर्वावे. ऐसे एकोणी वरदान ब्राह्मण रूप अंतर्ध्यान झाले आपण सत्यनारायण आपले पूजन प्रकट केले. ब्राह्मण विस्मित होऊन घरी आला परतून श्रेयसी सर्वर्तमान सांगत झाला ते दवा. उभयंता नमस्कार करून जे का आज भिक्षेस मिळेल अन्न त्यात सत्यनारायणचे पूजन यथाविधी करीन मी. निश्चय करून ते वेळ भिक्षेशी नगरात पातला न मागता बहुत लाभ झाला पूर्ण झाला मनोरथ. ब्रह्माशी हर्ष झाला विस्मितही मनात केला श्रीहरी प्रसन्न झाला सत्यनारायण रूपाने. स्त्रियेने त्याच काळी पती आज्ञा वधून भाडी पूजा सामग्री सिद्ध केली आप्तमित्राती मिळले. सत्यनारायणचे पूजन यथाविधीने करून इतिहास सकळ श्रवण करून कृत्य झाला. भक्ती पाहून तात्काळ प्रसन्न झाला घननीड ब्रह्मा ते मने प्रेमळ माग इच्छित वरदान. शतानंद वाच रथ अश्वानी हत्ती वंदिऱ्याने चामूर डुलती दासदासी आणि पदाती लक्ष्मी विपुल देई मज. गाई म्हशी वासरा सहित दूध विपुल आनंदित काया वाचा करुणी मनात आपली भक्ती द्यावी. तथास्तु म्हणे भगवंत दिदले तुझा मनोवंचित अंतकाळी माझे पद प्राप्त तुझं होईल विप्रोत्तमा. ऐसे पाहुनी वरदान कृत्य झाला ब्राह्मण नाना भोग भोगनाप श्रीपुत्रादी समवेद. दंडवत नमस्कार घालून प्रसाद घेतला आदरे करून आपापले घर लागून सर्व जाते झाले. धन्य धन्य ब्राह्मण याशी प्रसन्न झाला नारायण. त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले कलियुगे. आता पुढील अध्याय बिल्लांचेही सांगेन. उद्धूरीने पावला मोक्ष सदन कथा पावन ऐकावी. इति श्री इतिहास समुच्चय प्रथम अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सूतवाच निषाद एक काष्टे वेचुनी नित्य विकावया गावात आणि एके दिवशी कशी पटणी भारा आणून ठेविला. तो झाला तृष्णाक्रांत शतानंदाचे घरी येत पाणी पिऊन विस्मित मनी बहुत झाला. हा ब्राह्मण निशांकच याचे घरी इतके धन व्हावयास काय कारण तया लागी पुस्ता झाला. निषाद वाच म्हणे ब्राह्मणा तू दरिद्र असता कोठून वैभव आले आता दासी बहुता प्राप्त झाली तुझ लागी. हात जोडून म्हणे तया तू समर्थ सर्व सांगावया मजवर करून या दया झाले सर्व सांगावे. शतानंद वाच श्री सत्यनारायण देव तयासे पूजिले प्राप्त सर्व कलित जयाचा प्रभाव शेषासहीन वर्णवे. त्याचे मी केले पूजन यथाशक्ती भावे करून मजवरी तो प्रसन्न होऊन वैभव दितले हे. निषाद वाच ब्राह्मणाशी साष्टांग नमन करून म्हणे देव सत्यनारायण यथाविधी त्यांचे पूजन मज लागी सांगावे. कोण विधान काय अर्चन उपचार विधी कोण हे सर्व सांग मज लागून शरण तुझे असे मी. साधूंचे जे का चित्त समान उपकारी राहत काही गोष्टी न ठेविते वृत्तांत वदावी जी स्वामी या. हे एकोणी ते वेळा ब्राह्मण सर्व सांगता झाला म्हणे जय राजा कृतार्थ झाला. तो इतिहास एक पा. कोणी एक राजा पुण्यवंत केदार मणिपूर नगरात बहुत दिवस राज्य करीत प्रजापालन धार्मिक शांत मधुर वाचक धीर नारायणी तत्पर सेनापती तुरंदर माझ्या आश्रमी येत झाला. सत्यनारायणचे अर्चन मी करीन होतो जाण हे पाहून तो आदरे करून मज पुस्ता झाला. मी त्यास सांगितला प्रकार तोची एके सत्य विचार कामना इच्छून करीन नर निष्काम करते क्वचितची. मज सांगितले नारायण जाण तोची विधान संपूर्ण सांगता झालो त्या लागून पूर्वपीठिका ज्या परी. त्याच प्रकारे तयाने जाण पूजिला श्री सत्यनारायण. राजाचे मनोरथ पूर्ण होते झाले तयाकाळी. पूजा करावी भक्ती करून वितष्टाष्ट विवर्जुन तोषण नाही नारायण द्रव्य संभारे करुणी. श्रीनारायण परमात्मा जाण तयाशी सर्वांचा अभिमान सोसत नाही हे सत्य जाण भक्तीने पूजावा. सुदामदेवाचे पोहे भक्षण प्रीतीने करी नारायण विदुर गृहीत तैसाचे जाण आतिथ्य करून तोषला. दुर्योधनाचे घरी पूजेन अंगीकारी श्रीहरी विदुरांची या मंदिरी राहत झाला गोविंद. गोपी अजामेळा आणि व्याग हनुमंत विभीषण आणि गृद्ध अधय काय जे प्रसिद्ध दैत्य दानव तारिले. ऐसे एकुणी राजा पूजा सांभारून आणते सुवजा मिळवून या प्रीतीचे समाजा पूजित पै झाला. तैसेच निषादा संपूर्ण भक्तिभावे करून पूजन सर्व भावे अनन शरण होईन तू सत्यनारायण ते. या लोकी सर्व सुख जाण अति श्रीहरीचे चरण
पावशील हे माझे वचन सत्य सत्य जाण तू. ऐसे ऐकून ते वेडा निषादताशी नमस्कार केला. तेथून आपले घरी आला राहता झाला आनंदे. आपले स्वजाती जन निषाद सर्व बोलावून सांगत झाला वर्तमान सत्यनारायण पूजेचे. मनी निश्चय केला त्याने आज काष्टी विक्रात जे धन मिळेल त्यांचे साहित्य आणून सत्यनारायण पूजेन मी. हा निश्चय करून निघाला तो अनायाशी धन पावला. चतुर्गुणी या वेळा आनंद झाला मनात. आपले घरी येऊन श्रेय लागे बोलावून सांगत झाला प्रेमे करून पूजा सामग्री आणि तू. ती ऐकून आनंदयुक्त पूजनाचे साहित्य आणीत. गोधूर्म चूर्ण आणि घृत दुग्ध शंकरा आणि ती त्यांचा करून या पाक आणि पक्वाने अनेक पुत्रपौत्रादी सकळीक अर्चना लागे बोलविले. ब्राह्मण उपाध्याय नेऊन स्थापिले झाले सत्यनारायण. यथाविधी पूजन करून कथा श्रवण करीविते. भक्तिभावे नमस्कार करिता झाला निषादेश्वर. प्रसाद सर्वही सादर सेवित झाले तात्काळ. या लोगे भोग वासना जी जी केले त्याने कल्पना. ती त्या देवी वैकुंठ राणा अति स्वसनिध्य देता झाला. इति श्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा द्वितीय अध्याय. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. सूतवाच. आता कथा इतिहास पुढील अनुसंधाने विशेष. जेणे कृतार्थ झाला वेश रायाची या उपदेशी. मणिपूर नगरात चंद्रचूड नामे राजा विख्यात. तो मिळवून जन समस्त सत्यनारायणा पूजितसे. जो रत्नपुराचा राहणारा साधू नामे वाणी थोर. नौकेत भरून धन फार येता झाला नदी मार्गे. बहुत जणांचा समुदाय तेत पाहता झाला यथार्थ. मनी धरून या मनोरथ येता झाला ते ठाई. चांदवे लखोलखित गहन मणी मोत्यांची शोभायमान. नृत्यवाद्य आणि गायन तेही एकता झाला. ब्राह्मण करती वेद्याध्ययन ऐसा मनोरथ रम्य स्थान. पावने हर्षयुक्त मन वेशाचे झाले की. कर्मधाराशी मने वचन मी ते पाहून येतो परतून. तेवपर्यंत नौका इथून चालू तुम्ही न करावी. त्यावेळी सेवक सज्जन हात जोडून बोलती वचन. आज्ञा तुमची प्रमाण पाहून यावे स्वामी या. वैश्य नावेवरून उतरून नमस्कारून या सभाजन. पुसता झाला तया लागून काय तेथे होत आहे. सत्य बोलती वचन तेथे सत्यनारायणचे अर्चन. कलियुगे असा देव जाण दुसरा नाही सर्वथा. राजा लोकांची हिताकरिता पूजनाची करी प्रसिद्धता. कलियुगे हा प्रकार वाढता लोक तारतील समस्त्य. 2 घटिका येथे राहून कथा एके परमगहन. नंतर प्रसाद घेऊन जावे आपले नौकेवरी. ऐसे एकूण या साधुवानी वर बोले तया लागुनी. कैसे पूजन करावे कोणी हे सर्व मजप्रती सांगावे. सभ्य उवाच. सत्यनारायणचे पूजन फड ब्रह्मा आणि देव सकड. सांगावया नाही प्रबड ऐसा कलियुगे फडदाता. परम थोडे चुज लागून सांगतो एके प्रेमे करून. निर्धनी होऊन धनवान अंती उत्तम सुखभोगी. पुत्री पुत्रवान होऊन अंधा येती नयन. राज्य गेले तया लागून प्राप्त होई तात्काळ. जी जी कामना करीत ती जन ती ती देते सत्यनारायण. पूजकांचे सर्व विघ्न तात्काळ सोय नाशितो. साधुवानी ऐकून गडात अंग वस्त्र घालून सभ्यास नमस्कार करून बोलता झाला ते वेळी. मधला संतती नाही जाण कृपा करून सत्यनारायण. पुत्र अथवा कन्या रत्न कृपे जे देईल. पताका कांचनी करून मी पूजिन सत्यनारायण. हे ऐकून समस्त जन मनती प्राप्त होई तुझलागी. ऐकून हे प्रत्युत्तर संतोषले त्यांचे अंतर. करून श्रीहरीचा नमस्कार प्रसाद घेता झाला. तेथून आला नावेवरी सेवकास आज्ञा करी. नौका चालवावी सत्वरी घराप्रती येता झाला. श्रेयश मंगळ वैभवे साधू वाढिते जीवे भावे. आनंद करून स्वभावे श्रीहरीशी भजतसे. गेला कौतुके काही काळ ऋतुस्नान झाली वेल्हाड. पती संयोग करून तात्काळ गर्भधारणा करीत झाली. 9 मास भरता जाण प्रसवली कन्या रत्न. सौंदर्य तिचे अतिलावण्य नेत्र कमळा सारिखे. साधू करून मंगळ स्नान केले कन्याचे मुखावलोकन. ब्राह्मण आणि बंदीजन द्रव्यापर दिले. जन्मपत्र वर्तुनी कलावती नाव ठेवूनी. ब्राह्मण आनंदे करून साधूस सांगते जाहले. कलावनिधी चंद्रास म्हणत तोईचे मुखावरी वास करीत. कलावती नाम ठेवित म्हणून सर्व ब्राह्मण. शुक्ल पक्षी कला वाढत तैशी ती थोर होत. प्रौढावस्था तीस येत विवंचना करी लग्नाची. गोकांचे पुर विख्यात तेथे शंकापती वाणी राहत. धनिका आणि कुडवंत वर नेती झाला. शुभ दिवस लग्न पाहून कन्या अर्पिले त्या लागून. अग्नि ब्राह्मणाचे साक्षीनं लग्न करीत झाला. वाद्य नृत्यादी गीत याचका बहु द्रव्य देत. सोहळा केला दिवस 7. अंधन फार दिदले. जमाताशी पुत्र मानून घरी ठेवला तक्षण. सत्यनारायणचे अर्चन केले नाही जानपा. इति श्री इतिहास समुच्चय सत्यनारायण कथा तृतीय अध्याय.
अध्याय 4. श्री गणेशाय नमः. सूतवाच. आता साधूचा इतिहास श्रवण करा, सांगतो तुम्हास. भोगोनिया सर्व विलास अतिसन्निध पावला. पाहुनिया सुमुहूर्त व्यापार करितासी निगत. मनी मोती रत्ने बहुत नौके भरून चालला. संगे येऊन जामात देशांतरी प्रयाण करीत. एक नगर अतित अद्भुत नर्मदा तीरी पाहिले. तेथे जमाता सहित राहिला त्या जागेत. क्रय विक्रयाचा असं म्हणतात करीतसे आनंदे. करावे सत्यनारायणचे पूजन त्याची विसरला आठवण. प्रमादे करून धनधान्य त्यात लुब्ध झाला. त्या कर्म विपाके करून पातला पवन गहन. एके दिवशी त्या नगरात जाण राजभंडार फोडिले. त्यातील मणी मोत्यांचा माळा घेते झाले पाहुले सकडा. निद्रेने व्यापले रक्षपाडा कोणी पाहता न झाला. सूत मागत बंदी जन जाते करीती राजा लागून. स्वच्छ विधी स्नान करून बसता झाला सिंहासनी. सेवक जन सर्व येऊन करून या साष्टांग नमन. सांगती सर्व वर्तमान चोरे भांडार फोडिले. रत्नमाळादी धन नेले सर्व हरण करून. आज्ञा केली समस लागून धरुणी आणा चोराते. न आणिता तस्कर होईल तुमचा घात फार. हे एकोणे दूत विचार करीत झाले. तेव्हा शोधित चाले ग्रामांतर कोठीन लागे त्याचा थार. विलाप करीती नाना प्रकार आता काय करावे. राजा आता दंड करून घेईले सर्वांचे प्राण. ऐसे मनात भय मानून काय करीत झाले. परदेशी साधून जाण थोर चोर हाचे स्थापून. त्याशी केले बंधन साधू जमाता सहित. रत्ने आणि मोतिक कमळा वस्त्रे नेती सकडा. पुढे घालून दोघांना राजापाशी आणले. प्रतिकूळ हरी त्यास झाला. म्हणून राजा काही न बोलला. धन त्यांचे तये वेडा राज्य भांडारी ठेविले. साधू याची कारागृही घातले जमाता सही. लोह शृंखला पायात त्याही सेवक जन गालिती. साधू जमाता सहित वारंवार विलाप करीत. मने हे पुत्र होतात धन्य आपुले कोठी गेले. कोठे माझी भार्या असेल कलावती काय करीत. विधाता झाला प्रतिकूळ आता काय करावे. ऐसे दुःखात निमग्न होऊन करी चिंता गहन. मोठ्या प्रयासे धन मिळविले होते मी. कोणत्या कर्म विपादे करून कोणत्या पापांचे आचरण मी केले काडे करून. चिंतेत वर्षे लोटली. प्रतिकूळ हरी होत परी जे धन होते संचित. राजदंडे समस्त राहिले ते चोर नेले. भार्या झाली अतिदुखित पतीचे कल्याण इच्छित. वस्त्रे आणि पात्रे समस्त सर्व विकून खातसे. घरी काही न राहिले जाण. मग कन्येसहित आपण काष्टे वेचून या रानात निर्वाह करीती झाली. अन्न आच्छादन नसतावरी कन्या त्याची काय करी. राहत होता ब्राह्मण शेजारी त्याचे घरी जात असे. तो ते सत्यनारायणचे अर्चन करीत होता एक ब्राह्मण. कलावती करून नमन काय तेथे बोलली. पिता आणि भ्रतार घरात येती सत्वर. तू मज पावशी सर्वेश्वर तरी मी पूजन करीन. ऐशी ती प्रार्थना करीत तथास्तु म्हणती सभासद. कथा ऐकून प्रसाद घेत प्रांतकाळी घरी आली. आई म्हणे सुलक्षणा कोठे राहिले कोण्या कारणा. सत्यनारायण कथा पूजना सर्व तीस सांगत असे. माता इच्छे पूजेचे करून आहे मनशी तू जरी जाण. जनकाने भ्रांतार मिळून घरी यावे यासाठी. मातेचे आले मनास भिक्षार्थी गेली नगरास. न करिता आयास बहुत धन मिळाले. मग तिने आणून साहित्य कलावती पूजा करीत. लीलावती सहित भक्तिभावे पूजिला. कलावतीचे पूजन करून प्रसन्न झाला नारायण. कृपावंत दयाधन त्याचे वर्णन कोण करी. सत्यनारायण वाच. या पूजेचे महात्म्य वर्णून शके निगमानम. देवादिदेव पुरुषोत्तम भक्तिभावे तोषतो. भुक्ती मुक्ती देणार त्यासन सोसे गर्वाचा भार. ब्राह्मण म्हणे चमत्कार श्रीहरी दाखविला. कलावती करीती पूजन त्या दिवशी सत्यनारायण राजाच्या स्वप्नात येऊन काय बोलता झाला. साधूचा अपराध नसता बंधन केले तत्वता. मुक्त करी त्याशी आता आज्ञा माझी तुझ असे. स्वपर्यकावरुती राजाने निद्रा केली होती. ती विप्ररूपे तयाप्रती बोध करीत झाला. माया हरीची प्रगटली. मग निद्रा राजाची गेली. विस्मित होऊन तैवेळी आश्चर्य करीती मनात. गुरु आणि गणपती आदर नमुने कमळापती. मुख्य अवलोकून गृती सिंहासनी बैसला. सर्व वृत्तांत तै वेडा मंत्र्याचे सांगता झाला. एकोणी प्रधान अधिका ते वेडा काय बोलते झाले. हे राजेंद्रा स्वप्नात पाहिले ते हाय सत्य. मनाता झाला हर्षयुक्त माया हरीची प्रबळ. मग कारागृहातून तात्काळ साधू आणून सनिध तया बैसून पुसत असे आनंदे. राजवाच. काय तुझे कुळगोत्र कोण देश पवित्र. येथे येण्यास काय निमित्त हे सर्व सांगावे मजपाशी. साधुवाच. रम्य रत्नपूर नगर आम्ही तेथील राहणार. क्रय विक्रयाचा व्यवहार यतिवाणी असो आम्ही. मणी मोती हिरे रत्न विकाव्या करुणी प्रयत्न. राजदूती हे सर्वज्ञ तस्कर म्हणून आणले. चोर नाही आम्ही जाण मनी पाहावे विचारून. राजदूती तुमच्या भयाने धरून आणले आम्हाशी. अपराध नसता यथार्थ केला आम्हावरी अनर्थ. आता आम्ही कोणता परमार्थ करावा ते सुचेना.
उक्त दिसे ते आता करी वाहिले, हे बोलावे उगे राहिले. एकोनिया निश्चय केले याचे विडी राजाने, तात्काळ बंदापासून उभयांते मुक्त करुनी नाविका ते आणून श्वमश्रू दोघांना करिविता. गोधूर्तात तीळ मिसळून अंगी उठणे लावून उष्णोदके स्नान घालून वस्त्रे दिली तयाशी. पक्वांना सहित भोजन नाना प्रकारे करून बहुव्यांतशी घाली भोजन तांबूलही दिले. केला बहु आदर, दुःख भोगले होते फार, त्या व्यतीचा परिहार केला राजाने तत्वता. ऐसा सन्मान पाहून साधू बोले राज लागून, राजेंद्र कृपा करून मजा आज्ञा द्यावीजी. स्वामी तुमचे कारागृही दुःख भोगिले बहु काही, आता लवलाही नगराप्रती पाठवा. आज्ञा द्यावी महाराज जमतासही मज, ऐसे बोलूने सहज उगाच तो राहिला. ऐशी साधू निवाणी एकूण येतीचे क्षणी, कोशाधिकारी बोलावणी आज्ञा करीत झाला. द्रव्य हाय यांचे संचित, ते नौकेत भरून द्या त्वरित. साधू वेशात आज्ञा देत जावे आपल्या गृहाशी. राजाची आज्ञा घेऊन साधू चालेला तेथून, नौकेवर बसून नदी मार्गे चालिला. जामाता साधू ते वेडा, गीतवाद्य करीत झाला. मंगल करून चालला विसरला पूजनासे. सत्यनारायण देव कलियुगे त्याचा अनुभव, पूजन करती मनोभाव त्यावसी देव कृपा करी. सर्व कामना देऊनी करी त्यांचे मनोरथ पूर्ण. ऐसा देव कृपाघन त्या कार्य भोजेना. सुतवाच हे शोकनादी ऋषीगण, एका हरीचे महिमान. तापत्रयाचे जे पडेल जन, त्याचे कृपे उद्धरितो. तो तापस रूप धरून करी साधूंचे विटंबन. ती कथा आता गहन ऐकावी जीवे बावे. तापसवाच नौकेत काय भरले धन, हे सांगावे मज लागून. साधू बोले लतापत्रे पूर्ण, नौके माझी बरियेला. आम्ही तरणीवरे बसूनी जातो नदी मार्गे करुनी. विरोधी प्रयोजनी काय कारणे करितात ती. तापस ऐकता वचन, मने लतापत्रे करून पूर्ण. मनी इच्छा तिने जाण, तथाच तैसे होयची. त्यावेळी सर्वधन गुप्त झाले नौकेतून. साधू ऐसा पाहत जाण, बोलत झाला जमाताशी. नौकेतील सर्वधन जाऊन लतापत्रे जाण, दिसते मज लागून द्रव्य यातील गेले कोठे. ऐसे म्हणून तात्काळ मूर्छित पल्ला विवड. विलाप करून प्रबळ दुःखे शोक करीत असे. तो जमाता बोलते वचन, तापसाची केला अपमान. आता त्याची जावे शरण, मरण नाही तुम्हाशी. गड्यात वस्त्र घालून गेला तापसा शरण. महाराज तुम्ही कोण, नकडे मज स्वामिया. यक्ष किन्नर गंधर्व की देवांचाही देव, मनी न जावे प्रभाव. सहज वृत्ती बोललो माझे विटंबनाचे करण, सर्व सांगावे मज लागून. तात्काळ कृपावंत होऊन तापस बोलता झाला. तापस उवाच आपले मन आपणाते, शत्रुमित्र ऐसे होते. मोठेपणाच्या अभिमानाते सोडी आता तू साधो. आपले मूळपणाची योगे भोगिलेसी ते केले मागे. चंद्रचूंड समूहादे असंगे, नारायणी पूजित होता. तै अनपत्या मज कृपा करुनी, द्यावे पुत्र आणि कन्यारत्न. मी यथाविधी पूजन ऐसे नवस केलासी. परंतु धनगर्व भरित पूजा विसरलासी सत्य. हे सर्व व्यापकृत भगवंत तुझ प्रिचिती दाविली. पूर्वी ऐसा वर पावुनी, कन्या झाली तुझ लागुनी. मूर्खा आता तरी उमज मनी, बोलून या रूप दाखविले. साधू करी साष्टांग नमन, गडात वस्त्र घालून. मनी मी अपराधी गहन, सद्गतवाणी बोलत असे. जय जयाशी सत्यनारायणा, जय जयाशी अपरंपार गहना. जय जयाशी सर्वांतीत निर्गुणा, विश्वव्यापक तुझी एक. तू विसत्वरूपी निरंजन, तू देव कृपेचा सागर पूर्ण. तुझे अंधारे प्राणी मात्र जाण, चारी युगे वर्तती. तू देवादिदेव जगनिवास, तुझी खरा जगदीश. द्रव्यमध्ये आम्हास स्मरण नाही तुझे की. माझे बुद्धीचे क्षमापन करी आता कृपा निधान. वारंवार तुझे स्मरण करीत मी जानपा. ऐशी स्मृती करून मुद्रा लक्ष, स्थापिले तेथे प्रत्यक्ष. मजला आहे तुझे शरण साक्ष, पोचता घरी पूजेन. प्रसन्न हो नारायण, मने तुझी इच्छा होईल पूर्ण. पुत्र पौत्र समवेत जाण, नाना भोग भोगलेसे पै. भोगुनी सर्व संपदा, अधिपावशी माझे पदा. न होता तुझा आपदा, सुखे राही या लोकी. ऐसे देवनी वरदान, अंतर्धान झाला नारायण. साधू आपले नौकेत बसून पुढे चालता झाला. तो स्वनगरात जवळ येऊन मग घरी पाठविले दूत. तो जाऊन या लीला प्रतिव्रत, हात जोडीने सांगे पा. मने साधू जमाता सहित कृत्य होऊन या येत. तेव्हा ती पतिव्रता कन्येसहित पूजा करी सत्यनारायणाची. पूजा समाप्त झाल्यावर साध्वी निगती झाले सत्वर. सांगती सखी जनाशी भार, नाविक जवळ ती पातली. कलावती प्रसादन घेता निघून आली तत्वता. पतिमुख दर्शनाची उत्कंठ, तो तेथे ऐसे वर्तविले. अवज्ञा प्रसादाची झाली.
झाली, त्याकारे नौका बुडाली. साधू म्हणे तैवेळी माझी विटंबना कोण केली. कारागृही बहुत प्रकार, दुःख भोगले दिवस फार. प्रारब्ध करीन अपार, काय करू मी आता. पुत्रेविना माझा संसार, वृथा झाला दुस्तर. आता माझी जीवाशी धिक्कार, ऐसा प्रकारे विलापकारी. तैपती मरण ऐकून कलावती शोक करी दारुण. इतका ते लीलावती पूजा करून मंगल करीत आली. जमाताचे निधन एकताची शोक पूर्ण. कलावतीचे पुढे घेऊन रुदन करी अपार. स्वामी मी कृतार्थ असता, काय झाली ही अवस्था. धिक्कार तुझ्या प्रभुत्व आता, ऐसे बोलून शोक करी. कन्येचे मुखाकडे पाही, तो मुख मृगांग उतरलाही. मातेच्या मुखाकडे ती पाही, पडली धरणी मूर्छित. कर्दडी स्तंभाची अपरी, पडताच झाली घाबरी. सावध होनी सत्वरी, पित्याचे मुख पाहत असे. रूप अत्यंत सुंदर, नेत्रातून वाहे नीर. मोत्यासारखे हृदयावर शोभामयान होत असे. हा प्रिय हा नाथ समर्थ, मजवरी का केला अनर्थ. आता जिने माझे व्यर्थ झाले असे तुझविन. पतीचे श्री अर्धांग, हे वेदांत आहे चांग. अर्धांग जाता अंग, कैसे राहील समर्थ. कलावती आणि लीलावती, साधू सहित आणि युवती. शोक समुद्रात बुडती, मग काय वर्तील ते एका. आकाशवाणी ऐशी झाली, की कलावतीची पूजा केली. परिप्रसादन घेता आली, म्हणून देव क्षोभला. आता प्रसाद घेऊन आदरे, करी पतीशी पावले सादरे. हे कथाच जाऊन त्वरे, प्रसाद सेविती झाली. त्यावेळी सत्यनारायण करुणा कर कृपा करून, चमत्कार करी पूर्ण. सर्वजण देखता, नौका पाण्यात होती बुडाली. ती जमाता सहित निघाली. साधू धावून येतय वेळी, जमाताशी भेटला. जमात मृत्यूगृही गेला, तो माघार फिरून आला. हे पाहताची जनाला विस्मित फार झाला. म्हणून सत्यनारायण कोण जाणे त्यांचे विधान. पावतो भक्ता लागून कलियुगे तात्काळ. साधू जमाता सहित श्रीकन्याचा धरून हात, घरी आले समस्त याचका ते गौरविले. लक्ष मुद्रांचे स्थापन केले होते ते आणून. पूजा संभार सिद्ध करून चांदवे तेथे लाविले. पताका कांचनी करून इष्ट सोरे आप्तजन. ब्राह्मण बोलावून वेदघोष करून पूजा करीत झाला. सुवर्ण पुष्पे आणि फळ देवासी अर्पिले सकड. भक्ष भोज पै सोजोडे नाना प्रकारे करीत असे. षोडोपचारे भगवंत पूजिला झाला जमाता सहित. मग प्रार्थना केली भोत वासुदेव तोषला. साधुवाच प्राणमामी महासिद्ध. सत्यनारायण प्रसिद्ध. मी मूढ मम प्राद क्षमा केली पाहिजे. सुराप्रती नाना गंधर्वाची रीती. तुझे हाती जगतपती कलासूत्रे सर्वांची. तुझे कृपेने चालती, तुझ्या कृपेने बोलती, तुझ्या कृपेने जगती वर्तताती सर्व लोक. आता करुणी मजवरी कृपा, करुणी करा जगद्रूपा. माझी पूजा अंगीकाराने रूपा, चिद्रूपा माझी ठाव देई. ऐशी प्रार्थना भूत तत्काळ करीती प्रणिपात. ब्राह्मण भोजने करून समस्त तोषविले भूदेव. मित्रबंधू आप्तजन सर्वाधिदले भोजन. या लोकी सुख भोगून अति विष्णू प्रद पावला. या विधाने करून करी सत्यनारायणचे पूजन. याचे मरोत जाण तो देव पुरविल. जी कामना मनातून करील ती सिद्धी पावेल जाण. कलियुगे हे पूजन स्वप्रगटून चालविले. इति श्री इतिहास समुच्चय श्री सत्यनारायण कथा चतुर्अध्याय. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सूत म्हणे शोनकादिका, सावधान चित्त करून ऐका. कथिता मी कथानका, जेने सिद्धी पावेल. अंगध्वज नामे विख्यात, राजा प्रजापालक असक्त. आस्था झाल्या त्याचे चरित, परिसा आदरे करून या. सत्यदेवांचा प्रसादा, टाकूने पावला आपदा. राज्य असून या संपदा क्षणात नष्ट झाली. एके दिवशी तो नुपरी जाऊन घोर वरनाप्रती. मारून या नाना मृगापती, पावत झाला श्रमाते. तो एक देखील वटतरू, जयाच्या छायेचा विस्तार न घेरू. त्या माझी तो नूपवरू, घेता झाला विश्रांती. तो तेथे देखील अद्भुत, सकल गोप आनंदित. सत्यदेवांची पूजा शांत मने करुणी करताती. उन्मत्त ऐसा तो नगरप्रती, सत्यदेवांचे जावनी पुढती. नमन पूजादिके भक्ती नाहीच करीती झाला. गोपाडी करून सत्यपूजन, द्विजा करून साष्टांग नमन. प्रसाद झाला सनिध्य ठेवून, जाते झाले साक्षेपी. सकड मिळून आनंद भरित, प्रसाद सेविती भक्तियुक्त. तेने करून सत्यदेवत संतुष्ट झाले त्यावरी. नृप म्हणे हे पशुचे पालन, मी तो पृथ्वीचा नायक. याच्या हातून प्रसादिक, हे कैसे द्यावे म्या. ऐसा विचार करून मनात, प्रसाद तैसाचे टाकून वनात. अश्वारूढ होऊन त्वरित तेथून या निघाला. तो मार्गे अपशकुन होत, नगरा पातका चिंताक्रांत. सदनी जाऊन पाहत, तो अनर्थ वर्तला असे. पुत्र झाले सकड नष्ट, प्रधानहीन दिसे अष्ट. सकड जन पावती कष्ट, संपत्ती लया पावली. चिंताक्रांत होऊन नुपरी, विचार करते आपले चित्ती. प्रसाद त्यागे करून झटिती, दुःख सागरी बुडालो. म्हणून आता
वृंदावनात जावे करावे त्वरित, त्या सकळ गोपाळासहित व्रताचरण करावे. ऐसा विचार करून नृपती गेला त्वरित वनाप्रती. भक्ती श्रद्धा ठेवून चित्ती करीत झाला व्रतांते. यथाविधी व्रत आचरूनी गोपाळाशी प्रसाद अर्पुनी, प्रसाद भक्षण सोय करुनी नगर पातला त्वरित. तेने शोषला भगवंत सत्यनारायण कृपावंत, ब्रह्मादिकांचे अजांचा अंत नाही सत्य कदापि. ऐश्वर समग्रही लाभले, सत्य राज्य स्वतंत्र चालले, पुत्रपौत्रादी संजीव झाले व्रत प्रभावे करुण्या. ऐश्वर समग्रही लाभले, राज्य स्वतंत्र चालले, पुत्रपौत्र सजीव झाले व्रत प्रभावे करुण्या. अंगध्वज नृपती ऐसा परी, दारात सुतांचे सुंककारी, बघुनी गेला लोकांतरी देवा सन्निध. ऐसा या राजाची कथिले पवित्र संक्षिप्ता, या कथेचा महिमा आता कथितो मी विपरिसावा. सुत म्हणे गा मोरीवर्या, या व्रतांचा महिमा एकोनिया, दुरिता सकळ टाकूनिया पावती नर सुखाते. ऐसे हे व्रत परम पवित्र, याचे आचरण करीते नर, पावती पुण्य अपार नाही संध्या किमपही. सत्यनारायण कथा श्रवण भक्तीने जे नर करीते सुजान, त्यांचे व्रत परिपूर्ण होतील जाण निश्चये. दारिद्र्य होऊन संपत्तीमान, बंधाने तुटेले बंधन, भीती सकळील जाईल पडून व्रत प्रभावे करुण्या. इहलोकीचे सुख बघून सकळ दुरिते क्षमवून, पवित्र ऐसा वैकुंठ भुवन नांदताती सुगे हो. ऐसे व्रत पवित्र तुम्हा खतील सवस्त, ज्यांच्या श्रवणे सत्वर दुखे नाश पावती. या सत्यनारायणा प्रती कोणी काल ऐसे म्हणती, सत्य ईश्वर एशिया ख्याती, होईल सत्य या जगी. हे व्रत 4 युगे प्रसिद्ध, परी कलियुगे त्वरित फलद. याचे नियोगे सत्यदेव ईषद, संतुष्ट होई तात्काळ. इथे श्री स्कंद पुराणे रेवाखंडी शौनकादी मुनी आणि सूत यांच्या वचनी कथा हे पूर्ण झाली. इथे श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथा पंचमोध्याय. श्रीस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री सत्यनारायण भगवान की जय.